अनेक ग्रहांकडून असहयोग तरी लाभाचे शुभ संयोग. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणं म्हणजे प्रामाणिकपणा होय. बैल हे बोधचिन्ह असलेली अत्यंत प्रामाणिकपणे परिश्रम करणारी रास म्हणजे वृषभ रास होय. कामातील प्रामाणिकपणा तुम्हाला शिकवावा लागत नाही, तो तुम्ही निसर्गतः सोबत घेऊन आलेला असता. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थ स्थानात म्हणजे शत्रू राशीत विराजमान आहे. 3 नोव्हेंबर रोजी ते पंचम या त्रिकोण स्थानात जाऊन नीचीचे होती आणि 29 नोव्हेंबर रोजी स्वतःच्या तूळ राशीत म्हणजे मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करतील. म्हणजे ते या महिन्यात 2 वेळा राशी परिवर्तन करणार आहेत. शुक्रदेवांचा हा संपूर्ण प्रवास बघता हा महिना वृषभ जातकांसाठी थोड्या आव्हानाचा आहे असं आपण म्हणू शकतो. शुक्रदेवांच्या भ्रमणानुसार आव्हानांचं स्वरूप देखील बदलेल. महिन्याच्या सुरुवातीला कार्य करण्याची इच्छा न होणं, त्यानंतर विशिष्ट हौसमौज याकडे जास्त लक्ष जाणं, परिणामी कामाकडे दुर्लक्ष होणं, गप्पा गोष्टींमध्ये मन रमणं असा विषय येईल. मात्र शेवटी जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक परिवर्तनाचं होईल तेव्हा महिना संपायला आलेला असेल. एकंदरीतच व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी आव्हानांचा आहे असं आपण म्हणू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेवांचा प्रवास या महिन्यात खूप सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण षष्ठ, सप्तम आणि अष्टम अशा 3 स्थानांमध्ये त्यांचा प्रवास या महिन्यात राहणार आहे. त्यांचा हा संपूर्ण प्रवास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे धनाच्या बाबतीत योग्य काळजी घेणं, वस्तू जागेवर ठेवणं, पासवर्ड व्यवस्थित मॅनेज करणं, OTPकडे व्यवस्थित लक्ष देणं या बाबी वृषभ जातकांनी अत्यंत गांभीर्याने लक्षात ठेवाव्या. कौटुंबिक दृष्टीने घरात सुखशांती असणं खूप आवश्यक असतं. मग त्यासाठी थोडीशी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही. एरवी तुम्ही सगळ्यांशी गोड बोलत असतात, या महिन्यात कळत नकळत शब्द चुकीचा निघू शकतो आणि त्याचा दीर्घकालीन त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे वाणीकडे विशेष लक्ष ठेवावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की परिश्रम करणं हा वृषभ राशीचा मूळ स्वभाव आहे. मात्र या महिन्यात तुम्ही परिश्रम करण्यापेक्षा ते टाळण्याचा अधिक प्रयत्न कराल. आता वर्षभर मनुष्य खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतो आहे, मात्र एखाद्या महिन्यात कमी कार्य करतो आहे तर त्या गोष्टीने फारसं काही बिघडत नाही. म्हणून त्या गोष्टीची अधिक चिंता करू नये. केवळ आपल्या परिश्रमाकडे लक्ष द्यावं, कारण ही स्थिती फार थोड्या कालावधीसाठी असेल. ही बाब सर्व वृषभ जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना फारसा लाभदायक म्हणता येणार नाही. तसंही या वस्तू काही आपण दररोज घेत नाही. या वस्तू जर शुभ काळात, शुभ योगांवर घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात. म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातच तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग निर्माण होत आहे. म्हणून तेव्हा तुम्ही त्याविषयी विचार करू शकता. त्या पद्धतीने योग्य ते नियोजन करू शकता. मात्र
आधी थोडी प्रतीक्षा करणं हे तुमच्यासाठी आवश्यक राहील. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना या महिन्यात इष्टदेवांकडून भरभरून सहकार्य मिळेल. याशिवाय मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याचे योग देखील आहेत. मात्र शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता थोडा जास्त संघर्ष, अतिरिक्त परिश्रम आणि त्या तुलनेत कमी यश अशी तुमच्यासाठी परिस्थिती राहील. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा व अपेक्षित यश गाठावं अशी सूचना तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृषभ जातकांना संमिश्र परिणाम प्राप्त होतील. म्हणजे महिन्यातील पहिला पंधरवाडा आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी थोडा काळजी घेण्याचा राहील. मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात त्या स्थितीमध्ये बदल घडून येईल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू शकेल. कर्जाची खूप जास्त आवश्यकता असल्याशिवाय तुम्ही कर्जाचा विचार करू नये. किंबहुना या महिन्यात तुम्ही कर्ज न घेणं हे जास्त योग्य राहील. हितशत्रूच्या कारवायामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास होणार आहे. हितशत्रू तुमच्या घरात, कुटुंबात देखील कारवाया करतील, ज्यामुळे कौटुंबिक ऐक्याला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोर्टात एखाद्या प्रकरणावर तुमचं कामकाज सुरू असेल तर थोडं थांबून घेणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी संघर्षाचा म्हणता येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून अतिरिक्त अपेक्षा करतील. सोबत काम करणारे सहकारी योग्य सहकार्य करणार नाहीत. व्यवसायात तुम्हाला विविध संकटांना सामोरं जावं लागू शकतं. एकंदरीत नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी संकटाचा, संघर्षाचा राहील. त्याचा सामना करीत तुम्हाला वाटचाल करायची आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी अनेक शुभसंकेतांनी हा महिना भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हा काळ तुमच्यासाठी मोठा भाग्यदायक आहे. तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे. तिथे केंद्र त्रिकोण संबंध आल्यामुळे भाग्येश तुमच्यासाठी राजयोगाचं निर्माण करीत आहे. तसंच इतर ग्रहांकडून तुम्हाला कितीही असहकार्य मिळणार असलं तरी तुमचे भाग्येश शनिदेव तुम्हाला भरभरून यश, पैसा, प्रतिष्ठा असं सर्वच देणार आहेत. विशेषतः तुमच्या राशीस्वामीसोबत त्यांचा होणारा नवपंचम योग जो 3 नोव्हेंबरपासून होईल तो तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. तसंच 6 नोव्हेंबर रोजी जेव्हा तुमचे पंचमेश सप्तमात येतील तेव्हा 5, 7, 9 या स्थानांमधून शुक्र, बुध आणि शनी यांचे एकमेकांशी होणारे योग तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते कर्मस्थानात विराजमान आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे ते शशराजयोगाचं निर्माण करीत आहेत, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. तेथून त्याची दृष्टी व्ययस्थानावर, चतुर्थ स्थानावर आणि सप्तम स्थानावर पडत आहे. त्यामुळे तुमच्या कर्माला ते बळ देतील. प्रवासाचे योग तुमच्यासाठी निर्माण करतील. परदेशात तुम्ही जाऊ इच्छित असाल तर तसंही योग तुमच्यासाठी निर्माण होतील. घरात थोडासा विसंवाद निर्माण होऊ शकतो, कारण शनिदेवांची दृष्टी सप्तम स्थानावर आहे. म्हणून त्याबाबत तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कितीही विपरीत परिस्थिती असली तरी भरभरून लाभ प्राप्त होणं हे वृषभ जातकांसाठी या महिन्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. कारण 30 ऑक्टोबर रोजीच राहू ग्रह तुमच्या लाभस्थानात आलेला आहे. राहूला लाभस्थान मानवतं. तेथून लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा.
जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता शनिदेवांच्या दृष्टीमुळे परदेश गमनाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. सोबतच खर्चाचे देखील विविध योग आहे. या काळात तुम्ही प्रवास करणार आहात, त्यावर तुमचा खर्च होणार आहे. तसंच हॉस्पिटलचा खर्च देखील अनपेक्षितपणे होताना दिसून येत आहे, म्हणून त्याची तुम्ही काळजी घ्यावी. असं असलं तरी लाभाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पैशांची व्यवस्था तुम्ही सहज करू शकता, ही बाब देखील लक्षात घ्यायला हवी. दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे. हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील 1, 11 आणि 20 हे दिवस शुभ तर 8, 18 आणि 26 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. त्यानुसार वृषभ राशीसाठी श्री गणेशाचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. कृपया कोणीही फोन कॉल करू नका. आपले कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही. व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करावा, त्याला रिप्लाय अवश्य दिला जाईल. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.